नमस्कार, मी हेमंत देसाई. अखेर इराणने ट्रम्प यांना साफ माघार घ्यायला लावली. पूर्णपणे नमवून टाकले त्यांना. म्हणजे मोस्तफा खामेनी जे इराणचे आता सर्व आहेत, धार्मिक गुरु आहेत, सुप्रीम लीडर आहेत, ज्यांचे वडील खामेनी यांना पहिल्या दिवशी 28 फेब्रुवारी 2026ला अमेरिका आणि इस्रायलने जो हल्ला केला त्यामध्ये ते ठार झाले पहिल्या दिवशी. त्यानंतरच्या काही दिवसामध्ये इराणचे अनेक आर्मीचे कमांडर्स, कोणी संरक्षण मंत्री, काही मंत्री, काही बडे अधिकारी, हे आम्ही कसे त्यांचा खात्मा केलाय हे ट्रम्प आणि नेतान्याहू इस्रायलचे पंतप्रधान हे जयघोषात सांगत होते. आम्ही इराणला बेचिराग करू, स्टोन एजमध्ये आम्ही त्यांना टाकू, अश्मयुगात नेऊ, इराणची पूर्ण वाट लावू, अशा प्रकारची भाषा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे करत होते. परंतु आता त्यांनी घोषणा केली अचानक की हे युद्ध आता संपलेलं आहे. या अगोदर जो युद्धविराम झाला होता त्यामध्ये सुद्धा अमेरिका, इस्रायल आणि इराण यांचे एकमेकांवरचे हल्ले चालू होते. आता मात्र युद्ध समाप्तीची अधिकृत घोषणा झाली. याच्या अगोदर तुम्हाला सांगतो 4-5 वेळा असं झालं. ज्यावेळी युद्ध सुरू झालं तेव्हा ट्रम्प म्हणाले आता एक 4-6 दिवसातच हे इराण खलास होईल, 4-6 दिवसात. मग पुन्हा म्हणाले 15 दिवसांनी की आता एक 2-4 दिवसात खतम होईल. पुन्हा म्हणाले ते की आता इराण जवळजवळ संपलेलाच आहे, त्याच्याकडे काही ताकद नाही, सगळी मिसाईल्स खतम केलेत. न्यूक्लिअर वेपन्स तर गेल्याच वर्षी जे युद्ध केलं होतं इराणच्या विरोधात इस्रायल आणि अमेरिकेने तेव्हाच संपली आहेत त्यांच्याकडची, असं दोन्ही देश म्हणत होते. मग ते जे अण्वस्त्र नाहीच आहेत त्यांच्याकडे, मग आता हल्ला कशासाठी केला हा प्रश्न होता. जगावरती नाहकपणे हे युद्ध लादण्यात आलं. नेतान्याहू आणि ट्रम्प यांची उघड दादागिरी सुरू आहे. युनायटेड नेशन्सला ते अजिबात विचारत नाहीत, ते आपल्याला हवं ते करतात. आणि या सगळ्या घोळामध्ये सगळ्या जगाला अशांततेच्या खाईत लोटल्याने सगळ्या वस्तूंचे भाव वाढले, अर्थव्यवस्था खतम झाली, पुरवठा साखळी जागतिक पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली, जलवाहतूक जवळपास थांबली, हवाई वाहतूक ठप्प झाली, सगळ्या वस्तूंचे भाव वाढले. आणि याचा सगळ्यात जास्त फटका भारताला बसला. कारण भारत हा 85-90% इंधनाची आयात करतो. मग ते कच्चे तेल असेल, LNG असेल, LPG असेल, या सगळ्याची आपण आयात करतो. आणि हे बहुसंख्य हा जो सगळा माल आहे तो पश्चिम आखातातून येतो. होर्मुझच्या खाडीतून जी इराणच्या कब्जात आहे, जगातल्या इंधनाचा 20% पुरवठा तिथून होतो. आणि भारताचा तर फार मोठ्या प्रमाणात तिथून पुरवठा होतो. हे सगळं बंद झाल्यामुळे आपल्याकडे गॅस सिलेंडरसाठी लाईन लागायला लागली. व्यावसायिक सिलेंडर, गॅस सिलेंडर म्हणजे घरगुती सिलेंडर यांचे भाव वाढवले गेले. पेट्रोल महागलं, डिझेल महागलं, त्यामुळे भाज्या महागल्या, त्यामुळे सगळा वाहतूक खर्च वाढला. जहाजाची भाडी वाढली, त्याचे विमा जो उतरावा लागतो त्याच्या विम्याचे हप्ते वाढले, हवाई वाहतूक बाधित झाली. अनेक कंपन्यांनी आपली हवाई वाहतूकच मुळात कमी केली, भाडी वाढवली, आणि त्यामुळे प्रत्येक वस्तूचे भाव वाढले. महागाई प्रचंड झाली. महागाई आपली घाऊक महागाई 8-9% वर पुढे गेली. आणि किरकोळ महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली. दूध, अंडी, भाज्या, मांस, मच्छी, अगदी शाळांची वाहतूक म्हणजे स्कूल गाड्या असतात, शाळेच्या बसेस, त्यांची भाडी वाढली. आणि सामान्य माणसाला जगणं अशक्य झालं. अशा वेळी हे युद्ध कधी एकदा संपतंय
असं झालं. युद्ध समाप्तीची घोषणा झाल्याबरोबर जे कच्चं तेल एका टप्प्यावर 100 बॅरलला $100 वर गेलं होतं, ते आता खाली आलं आणि ते आता 83, 84, 85, 80 ते $85 वरती आले. एकाच दिवसात तर 5% कच्चं तेल स्वस्त झालेलं आहे. त्याबरोबर शेअर बाजारामध्ये त्याची पॉझिटिव्ह रिॲक्शन आहे. आपल्याला मी सकाळीच आज शेअर बाजार इतका उसळी मारत होता, 1200 नी सेन्सेक्स वाढला आणि शेवटी जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा 830-35 काहीतरी तेवढ्या आकड्यांनी तो वाढलेला दिसला. हजारो, लाखो, करोडो गुंतवणूकदार आपल्याकडे आहेत. त्यांचे चेहरे थोडा वेळ का होईना प्रफुल्लित झाले. काही जणांनी आपले शेअर जे अडकले असतील, गरज असेल, विकून मोकळे झाले असतील, ते थोडेसे भाव जास्त मिळाले त्यांना आणि आता शेअर बाजार वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. याचं कारण काय की पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. अजून स्वस्त झालेलं नाही, म्हणजे सरकार याचे दर कमी करेल अशी आता अपेक्षा आहे. तर मुद्दा असा आहे की हे युद्ध सुरू का झालं आणि का थांबलं? हे युद्ध सुरू यासाठी झालं की इस्रायलचं म्हणणं असं आहे की इराणपासून आम्हाला धोका आहे, कारण इराणकडे अण्वस्त्र आहेत आणि ते कधी आमच्यावरती अण्वस्त्र क्षेपणास्त्र डागू शकतात. आणि आपल्याला माहिती आहे की 2023 मध्येच बघा, हमासने, जी संघटना पॅलेस्टाईनमध्ये आहे, त्या संघटनेने, हमासने, तो पक्षही आणि ती दहशतवादी संघटना आहे, त्यांनी इस्रायलवरती मध्ये घुसखोरी करून अनेकांना मारलं, ओलीस धरलं. तिथून युद्ध सुरू झालं आणि मग इस्रायलने त्याचा बदला घेण्यासाठी गाझा पट्टीत इतके हल्ले केले की हजारो लोक त्यात मरण पावले, लाखो बेघर झाले आणि सामान्य लोकांवर सुद्धा इस्रायलने हल्ले सुरू केले, नरसंहार केला अक्षरशः. म्हणजे इस्रायलवरती हमासने हल्ला केला हे निषेधार्हच, पण एका हल्ल्याची किंमत निरपराध नागरिकांना तुम्ही देता आणि सगळे कायदे कानून बाजूला ठेवून. त्यानंतर इस्रायलने मग हेजबुल्ला, जी लेबननमध्ये आहे संघटना, त्या हेजबुल्लाला नेस्तनाबूत करण्यासाठी लेबननवरती हल्ले सुरू केले. लेबननमध्ये घुसलं इस्रायल, अक्षरशः बराच भाग त्यांच्याकडे दक्षिण लेबनन मधला आहे आणि लेबनन मधील हेजबुल्ला आणि इराणचे संबंध चांगले आणि हा हल्ला आपल्यावरती आहे असं समजून मग इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू झाला. गेल्या वर्षी इराणवरती इस्रायलने हल्ला केला, अमेरिकेने हल्ला केला, कारण अण्वस्त्रे आहेत त्यांच्याकडे म्हणून. आणि मग तो हल्ला थांबल्यानंतर यावर्षी पुन्हा हल्ला केला आणि त्याच्यामध्ये इस्रायलने, विशेषतः मोसादने वगैरे, खामेनी, जे सर्वोच्च नेते, खामेनेई यांना ठार मारला. राष्ट्रपती आणि यांच्या प्रासादावरती हल्ले केले, खामेनींच्या घरावरती हल्ले केले, कार्यालयावरती हल्ले केले. संपूर्ण गुप्तचर यंत्रणांनी अगोदरच माहिती केली होती, मुवमेंट्स त्यांच्या अगोदर पाहिलेल्या होत्या, कुठून कुठे जातात अध्यक्ष किंवा खामेनी हे, आणि त्यानुसार त्यांनी ते हल्ले केले. अनेक लष्कराच्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना ठार मारलं. हे झाले. आता त्यावेळी असं वाटायला लागलं की आता इराण शरणागत होणार आणि अशा बातम्या, तुम्ही लेख पहा, हे युद्ध सुरू होण्यापूर्वी जानेवारीत लेख बघा की इराणमध्ये आंदोलनं सुरू झाले. ट्रम्प म्हणत होते की या आंदोलनाला आमची सहानुभूती आहे, हा लोकांचा उठाव आहे असं ट्रम्प म्हणत होते. वास्तविक एका देशाने दुसऱ्या देशातल्या कुठल्याही गोष्टींवरती बोलायचं नसतं, तो अंतर्गत विषय त्यांचा, ते आणि सरकार बघून घेतील. पण ट्रम्प यांनी त्याबद्दल टीका टिप्पणी केली आणि एक प्रकारे त्यांना फूसच दिली आणि अमेरिकेची फूस असल्याशिवाय, इस्रायलची फूस असल्याशिवाय अचानकपणे इराणमध्ये अशा प्रकारची निदर्शन झाली नसती. याचा अर्थ इराणची राजवट, खामेनींची राजवट
ही अन्याय करत होती का? होती, अजिबात नाकारण्याचं कारण. पण अंतर्गत कारभारात अन्य कोणी हस्तक्षेप करू शकत नाही. पण त्याला बाहेरून फूस मिळत गेली. हा भाग झाला. आता एवढी जर फूस असेल, एवढा असंतोष असेल, तर इराणवरती जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केला तेव्हा ट्रम्प म्हणत होते की लोकांचा या सरकारलाच, या राजवटीलाच विरोध आहे खामेनींच्या, त्यामुळे ती राजवट जाणार. आणि जर त्यांनी असेच आमच्या विरोधातली भूमिका घेतली तर आम्ही खामेनींना ठार मारलं, जो नवा मुख्य येईल त्यालाही आम्ही ठार मारू, त्याच्यानंतर आणखीन कोणी नवा आला त्यालाही ठार मारू आम्ही, असं ट्रम्प म्हणत होते. प्रत्यक्षात काय झालं? खामेनींचे जे चिरंजीव मुस्तफा ते आता सर्वोच्च ते जखमी झाले अशी बातम्या होत्या. पण खरं खोटं आपल्याला माहिती आहे. पण ज्या ज्यावेळी प्रचंड हल्ले झाले तेहरानवरती, अन्य शहरांवरती, त्यावेळी लोक रस्त्यावरती आले आणि त्यांनी सरकारला, इराणमधल्या सरकारला पाठिंबा दिला. अमेरिकेचा आणि इस्रायलचा तीव्र निषेध केला. लेबाननमध्ये असं झालं की इस्रायलचा तुफान धिक्कार करण्यात आला रस्त्यावरती उतरून लोकांनी. त्यामुळे अंतर्गत फार मोठा विरोध इराणमधल्या राजवटीला आहे, अशा ज्या बातम्या येत होत्या त्याबद्दल शंका यावी अशी परिस्थिती. आता मूळ मुद्दा जो आहे याच्यातला, हे युद्ध थांबलं ते कुठल्या अटीवर थांबलं? म्हणजे जर आम्ही अण्वस्त्र बनवणार नाही, युरेनियमचं समृद्धीकरण करणार नाही, आण्विक साठे जे लष्करी उपयोगाचे असतील ते आम्ही ठेवणार नाही, हा आग्रह इस्रायलचा आणि अमेरिकेचा होता. आणि ते होईपर्यंत हे युद्ध थांबणार नाही असं ट्रम्प म्हणत होते. प्रत्यक्षात काय झालं? इराण हा अजिबात माघार घेईना झाला. 3.5 महिने उलटले पण इराण युद्ध करत राहिला, म्हणजे आरेला कार्य करत राहिला. त्यांनी इस्रायलवरती हल्ले केले, कारण इस्रायलने इराणवर केले. तुफान हल्ले क्षेपणास्त्रांनी इराणने केले. एवढंच नव्हे तर अमेरिकेचे ज्या ज्या देशात तळ आहेत, मग ते कुवेत असेल, कतार असेल, ओमान असेल, UAE असेल, सगळीकडे इराणने हल्ले केले. याचं कारण काय की जर अन्य देशात हल्ले झाले तर ते देश म्हणतील अमेरिकेला, तुमच्यामुळे आमचं नुकसान होतंय, युद्ध थांबूया आपण. ही स्ट्रॅटेजी होती. त्यानंतर होर्मुझची खाडी ती बंद करून टाकली, म्हणजे त्यामुळे अमेरिकेची पंचायत झाली. कारण सगळीच वाहतूक, इंधन वाहतूक, अन्य वस्तूंची वाहतूक थांबल्यामुळे सगळे देश बोंबलायला लागले की या युद्धामुळे आम्हाला फटका बसतोय म्हणून. खुद्द अमेरिकेमध्ये सुद्धा महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आणि या सगळ्या युद्धाच्या याच्यामध्ये हे युद्ध आपल्या सगळ्यांना घायाळ करून गेलं. सर्वसामान्य माणूस महागाईमुळे त्रस्त झाला. सिलेंडरसाठी उन्हातानात बाया बापड्या उभ्या असलेल्या आपण पाहिल्या. हॉटेलमध्ये जे गरज म्हणून खातात त्यांना खाणं मुश्किल झालं की इतकं महाग आहे. भाज्या महाग झाल्या. आता हे सगळं असताना ट्रम्प मात्र खुश होते, एलन मस्क खुश होते. दोघांनी या सगळ्या याच्या शेअर बाजारातून तुफान पैसे कमावले, अब्जावधी रुपये कमावले. म्हणजे ट्रम्प सांगायचे काय की आता युद्ध समाप्त होईल किंवा आमचं शांतता करार होईल किंवा युद्ध स्थगित होईल, आणि ही त्यांना गोष्ट अगोदरच माहीत असल्यामुळे त्यांनी अगोदर शेअर घेतलेले असणार आणि मग युद्ध स्थगित होणार, युद्ध लवकर संपणार, युद्ध समाप्तीची घोषणा होणार, करार होणार. या बातम्यांमुळे एकदम शेअर बाजार वर गेला की ट्रम्प शेअर विकून मोकळे. एलन मस्कची चांदीच चांदी. म्हणजे यांनी किती फायदा कमवला असेल तो आपल्या सगळ्यांच्या जीवा, आपल्या सगळ्यांना संकटात टाकले. आता हा एक झाला भाग. आणि दुसरा भाग असा की मी जे वारंवार सांगतोय की इराणनी अजिबात माघार घेतली नाही. त्यांचा निर्धार बघा केवढा होता. म्हणजे इराण हा व्हिलन आहे असं रंगवणं किती रंगवलं तरी व्हिलन ट्रम्प आणि नेतान्याहू हे आहेत. ते अत्यंत नरसंहार करण्यात त्यांना काहीही वावगं वाटत नाही, असे हे लोक आहेत. इराणकडे
क्षेपणास्त्र, संहार क्षेपणास्त्र, अण्वस्त्र आहेत, तर तुम्ही वाटाघाटी करा. तुम्ही आर्थिक निर्बंध त्यांच्यावर टाकतात, त्या देशाला, त्या सामान्य माणसांना संकटात टाकता. त्या ठिकाणी बंड व्हाव म्हणून तुम्ही उपद्व्याप करता. हा काय प्रकार आहे? तुम्ही वाटाघाटींमधनं मार्ग काढा. वाटाघाटीतून मार्ग काढण्याचा यशस्वी प्रयत्न बराक ओबामांनी केला. तो करार, इराण बरोबरचा करार ट्रम्प यांनी रद्द केला. हा माणूस माजोरी आहे अत्यंत. आपल्या 80व्या वाढदिवसाला, म्हणजे आता 19 जूनला मला वाटतं, त्यावेळी ट्रम्प हा करार करणार. इराणने काय सांगितलं? आधी त्यांचा विचार होता की रविवारी स्वाक्षऱ्या करायच्या, या रविवारी. इराणला सांगितलं नथिंग डुईंग, शुक्रवारी करायच्या. म्हणजे जुम्मा त्यांनी विचार शुक्रवारी करायचा करार. हे अमेरिकेला मान्य करावं लागलं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की अगोदर आमचे काय 12 बिलियन डॉलर्स, म्हणजे किती करोड रुपये जे फ्रीज केलेत आमचे ॲसेट्स, आमची संपत्ती, ती मोकळी करा. आणि त्यानंतर उर्वरित 13 अब्ज डॉलर्सची संपत्ती मोकळी करा. ही अट मान्य करा आणि मगच अण्वस्त्रांबाबतच्या वाटाघाटी आम्ही करू. हे मान्य करायला लागलं अमेरिकेला. शिवाय त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची जी काय लष्करी फौजा, नौसेना, हे सगळं उठवा आणि होर्मुझ मधनं ज्या काही वाहतूक होते त्याच्यावरती इराण टोल लावेल की नाही हे अजूनही माहिती नाही. कारण इराणचं नुकसान झालंय. इराणने सांगितलं की आम्हाला तुम्ही मदत करा, आमच्याकडे जेवढं बॉम्बिंग केलंय त्याच्यामुळे, त्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे. मी इराण माघार घ्यायला कुठल्याही प्रकारे तयार. इराण सुनावतं. आणि पुन्हा जर लेबनॉनवरती हल्ले करू नका असं ट्रम्प यांनी नेतान्याहूंना सांगितलंय, पण तरी सुद्धा लेबनॉनवरती हल्ले केले तर आम्ही ऐकणार नाही, आम्ही तुफान हल्ले करू इस्रायलवरती, असा दम इराणने दिलेला आहे. म्हणजे इराणनी यांना पूर्णपणे नामोहरम केलेलं आहे, इस्रायल आणि ट्रम्पना. नेतान्याहू म्हणतात की आम्ही आमचा स्वतंत्र देश आहे. ट्रम्प यांनी एका संभाषणाच्या वेळी लेबनॉनवरती हल्ले थांबत नाहीत म्हणून ट्रम्प यांनी त्यांना घाणेरड्या शिव्या दिल्या नेतान्याहूंना टेलिफोनिक संभाषणात. तरी सुद्धा नेतान्याहू काही बोलले नाहीत, पण त्यांनी अशी रिॲक्शन दिलेली. त्यामुळे आता हे युद्ध समाप्त झालंय. प्रत्यक्षामध्ये रविवारी स्वाक्षऱ्या झाल्यानंतर सुद्धा काय होईल काही सांगता येत नाही. शुक्रवारी स्वाक्षऱ्या झाल्यानंतर काय होईल काही सांगता येणार नाही. मग वाटाघाटी होणारे 60 दिवस, त्याचं काय होतं ते बघायला गेलं. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये भारताची भूमिका काय? ज्यावेळी युक्रेन युद्ध सुरू झाल्यावरती मोदी म्हणाले हे युद्ध थांबवण्याचा मी प्रयत्न करणार, म्हणून ते रशियाला गेले, युक्रेनला गेले. आणि ते गेल्यानंतर ते तिथे असतानाच युक्रेनवरती रशियाने पुन्हा हल्ला चालू केला. म्हणजे त्यांना काही त्यांच्या मताला, त्यांच्या मध्यस्थीला काही किंमतच दिली नाही. आता या युद्धामध्ये पाकिस्ताननी मध्यस्थी केलेली आहे कतारच्या मदतीने, तुर्कस्तानची मदत झाली, सौदी अरेबिया, UAE यांची सगळ्यात मदत घेऊन पाकिस्ताननी मध्यस्थी केली आणि पाकिस्तानला श्रेय मिळालं. खरं तर आपल्याला श्रेय मिळालं असते, कारण माय फ्रेंड डोनाल्ड, मोदी म्हणतात ना, डोनाल्ड नाही डोनाल्ड असं म्हणतात, त्या ट्रम्प हे यांचे खास दोस्त. जे ट्रम्प म्हणाले होते मध्यंतरी की आमचं काही ऐकलं नाही, तर खरं तर मी यांना एक्सपोज करू शकतो, मग यांना तोंड दाखवायला जागा राहणार ते मोदींना. मी काय ते एक्सपोज करणार होते माहित नाही, पण तरी सुद्धा मोदी हे माझे मित्र आहेत, मोदी असे माझे मित्र आहेत म्हणत त्यांनी भारतावरती व्यापारी करार थोपवण्याचा प्रयत्न केला. भारतावर वाटेल तेवढे कर अमेरिकेने लादले, आयात शुल्क लादले. आणि आता आपल्याकडे वेठबिगारी सुरू असते प्रथा म्हणून असं काहीतरी सांगून त्यांनी परत कर लावण्याची घोषणा केली ट्रम्पने. म्हणजे आपल्यावरती पूर्णपणे दादागिरी करतात आणि भारत त्याला काही उत्तर द्यायला तयार नाही. एका हल्ल्यामध्ये, अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये 3
जहाजावरचे भारतीय लोक ठार झाले, मरण पावले. पण मोदींनी स्वतः त्याबद्दल प्रतिक्रिया दिली. आपल्या परराष्ट्र खात्यामार्फत प्रतिक्रिया गेली. मोदी काही बोलले नाहीत. मोदी यामध्ये, या युद्धामध्ये मोदींनी मध्यस्थी करायला पाहिजे होती. तुमचे आपले इराणशी चांगले संबंध आहेत, जुनी दोस्ती आहे. इराणकडनं आपल्या स्वस्तात तेल वर्षानुवर्ष मिळत आलं, ते तेल घ्यायचं नाही म्हणून अमेरिकेने सांगितलं, आपण बंद केलं. रशियाकडनं तेल घेतलं तर खबरदार म्हटले होते, आपण तेल बंद केलं. मग काही दिवसासाठी सूट दिली अमेरिकेने रशियाकडनं तेल घ्यायला. पण आपण प्रत्येक गोष्ट ट्रम्प यांची आपण ऐकून घेतो, आपण काहीही करत. ट्रम्प म्हणतात की भारत पाकिस्तान युद्ध संपलेले, ट्रम्प घोषणा करतात युद्ध संपलेले म्हणून, म्हणजे ऑपरेशन सिंधूरच्या वेळी आपण काही बोललो नाही. आणि हे 50, 60, 100 वेळा बोलले ट्रम्प, पण मोदींनी त्याला उत्तर दिलं. म्हणजे मोदी ट्रम्प यांना काहीही बोलायला तयार नाही. 56 इंच छाती हे 28 इंच होते का ट्रम्प यांच्या पुढे? आपण काही करू शकत नाही. ट्रम्प यांचे उपाध्यक्ष व्हान्स हे इथे आले आणि ते म्हणाले की व्हेनेझुएलाकडनं ते, आणि त्यांनी तिकडे म्हटलं, आणि परराष्ट्र मंत्री त्यांच्या दोघांनी सांगितलं की व्हेनेझुएलाकडनं आपण तेल घेणार आहोत. आता व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे आल्या. आता वास्तविक व्हेनेझुएलाचे जे होते आधी मादुरो म्हणून अध्यक्ष, त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना तुरुंगात टाकलं अमेरिकेत आणि एक प्याद्याला बसवलं इथे. आणि अमेरिका सांगते की आपण कोणाकडनं तेल घेणार? अमेरिका कोण सांगणार? पण अमेरिका परस्पर घोषणा करून मोकळं होतं, आपण काही बोलत नाही. इराण आणि इस्रायल दोघांशी उत्तम संबंध आपले आहेत. इस्रायलने पॅलेस्टाईनवर गाझापट्टीत हल्ला केला तेव्हा आपण वास्तविक आपली भूमिका पॅलेस्टाईन जनतेला न्याय मिळवून देण्याची आहे. पण आपण पूर्णपणे इस्रायलची कड घेतली. आणि इस्रायल, मोदी आणि नेत्याने हे दोस्त आहेत एकदम म्हणे. मग या दोस्तीचा उपयोग काय? ट्रम्प आणि मोदींच्या दोस्तीचा उपयोग काय? मध्यस्थी पाकिस्ताननी केले. पाकिस्तानचा जगातला आणि मध्य पूर्वेतला, पश्चिम आशियामधला दबदबा वाढणार याच्यामुळे. आपण का नाही केलं? आपण एक स्वतंत्र सार्वभौम देश आहोत. आपण अमेरिकेची बरोबरी ठेवून व्यापार करार असेल, इंधनाची आयात असेल, परराष्ट्र धोरण असेल, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, आपण एक बडा देश आहोत. आता म्हणतो आपण की आपल्या 3ऱ्या नंबरची आपली अर्थव्यवस्था होणं, आता 6व्या नंबरवर गेली असली तरी. मग एवढा मोठा देश, समृद्ध देश, महाशक्तीवाला देश हा अमेरिकेपुढे नांगी का टाकतो? त्यावेळी या प्रत्येक बाबतीत परराष्ट्र धोरण असेल, आर्थिक धोरण असेल, व्यापारी करार असेल, इंधन आयात असेल, आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे. ठाम भूमिका घेत नाही, हे दुर्दैव आहे आपलं. हे अक्षरशः दुर्दैव आहे. म्हणजे आपण काहीही त्यांच्यापुढे करू शकत नाहीये. म्हणजे अत्यंत हतबल आणि असहाय्य स्थिती. जे नेहरूंच्या नावाने शंका करतात, त्या नेहरूंनी कोरियन युद्ध थांबवलेलं होतं. तटस्थ राष्ट्रांची, अलिप्त देशांची संघटना बांधण्यामध्ये नेहरूंचा हात मोठा होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नेहरूंची भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणात, नेहरूंच्या शब्दाला किंमत होती. आणि आता यापुढे इराणशी आपले संबंध कसे असतील माहीत नाही आपल्याला. कारण इराण, बघा, इराणच्या बाबत आपण अन्यायकारक भूमिका घेतली. आपण आपले इतके जुने संबंध असून आपण इराणची, खरं म्हणजे अमेरिकेने आणि इस्रायलने हल्ला केला तेव्हा इराण बाबत त्यांचे अध्यक्ष हे सर्वोच्च धर्मगुरू खामेनी गेले, त्यानंतर आपण काहीही बोललो नाही. मग खूप टीका झाल्यानंतर मग आपल्या परराष्ट्र सचिवांनी तिथे जाऊन, त्यांच्या वकिलातीत जाऊन दुखवट्याचा संदेश दिला. पण इराण समजलं असेल, एवढं होऊन सुद्धा इंधनासाठीची आपली जहाजं तिथनं जाऊ देण्यास इराण परवानगी देत होता. मग आता इराणचे आणि आपले संबंध कसे असतील? इराणनी जर लक्षात ठेवलं की भारताने इस्रायल आणि अमेरिकेची कड घेतली आणि आपल्या विरोधातली भूमिका एक प्रकारे घेतली, हे लक्षात ठेवलं,
तर आपल्या इंधन पुरवठ्यावरती काय होईल, परिणाम होऊ शकतो का? कारण होर्मुझची खाडी त्यांच्या नियंत्रणाखाली अजूनही आहे, हे आपण लक्षात घेतलं. हा केवळ मोदी आणि ट्रम्प यांच्यातला प्रश्न नाही. मोदींच्या या सगळ्या चुकीच्या भूमिकांमुळे केवळ प्रसिद्धी स्वतःची करायची, टिमकी वाजून घ्यायची स्वतःची, मोठमोठी भाषणं द्यायची, प्रत्यक्षामध्ये त्याचा सर्वसामान्य माणसाला काय फायदा होतो? काही फायदा झाला नाही. व्यापारी करार आपल्याला थोपवला आहे, तो अजून व्हायचा आहे स्वाक्षऱ्या, पण त्यामध्ये भारतावरती विशेषतः शेतकऱ्यांवरती अन्याय होणार. काय फायदा झाला अमेरिकेमुळे? आपला नेतान्याहूंच्यामुळे आपला काय फायदा झाला? एक डिफेन्सच्या याच्यामध्ये आपल्याला मदत होतीये, पण आपण अनेक देशांशी आपले संबंध बिघडवून ठेवलेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हा जो सगळा भाग आहे तो आपण लक्षात घेतला तर हे युद्ध समाप्ती झाली की खरी आहे. पण या युद्धामध्ये भारताची, मोदींची भूमिका काहीही नाही. आपण अक्षरशः, आपल्याला संधी होती, आपण जर मध्यस्थी यशस्वीपणे केली असती तर आपलं वजन जगाच्या राजकारणात वाढलं असतं. आपले संबंध इराण, इस्रायल, अमेरिका सगळ्यांशी आणखीन घट्ट झाले असते. ते आपण घट्ट होऊ दिले नाही. ते सगळं संधी आपण पाकिस्तानला दिली. पाकिस्तानच्या नावाने आपण नुसते खडे फोडतो आणि इथलं अंतर्गत राजकारणामध्ये कशी मतं मिळतील हे बघतो. पण पाकिस्तानवरती कुरघोडी करण्याची संधी असून आपण ती गमावलेली आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी कुठल्याही प्रकारे या भारताचा विचार केला नाही की या युद्धाचा भारतासारख्या देशांना किती झळ पोचली ना. 3.5 महिन्यामध्ये आपल्या प्रत्येकाला आपल्या खिशात खूप पैसे गेले, महागाई वाढली, किती चटके बसले आपल्याला. लोक अस्थिर वातावरणात जगत होती, भविष्याची त्यांना चिंता होती आणि मुळात नुकसान झाले ते झालंच आहे आपलं. पण यापुढे तरी हे नुकसान होणार नाही, सर्वसामान्य माणसांना झळ पोचू नये म्हणून पंतप्रधान मोदींनी या युद्धापासून धडा घेतला पाहिजे. हे बाकी सगळं झालं तरी इराण सारखा एक देश इस्रायल अमेरिकेच्या दादागिरी पुढे स्वाभिमानाने उभा राहिला. भारत हा इराणपेक्षा मोठा देश आहे आणि भारत मात्र लोटांगण घालतोय अमेरिकेपुढे, नतमस्तक होतोय. ही विसंगती लक्षात घ्या. आणि म्हणून या युद्धापासून भारताने सुद्धा बोध घेतला पाहिजे. आपलं काय चुकलं याचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार धोरणं बदलली पाहिजेत ही अपेक्षा. धन्यवाद.